नागपुरात मुसळधार पावसामुळे अंडरब्रिजेसची महानगरपालिकेद्वारे साफसफाई सुरू झाली। 3 दिवस मुसळधार पावसामुळे शहरातील विविध भागांमध्ये पाणी जमा झालं होतं। सीताबर्डी उड्डाण पूल आदी ठिकाणी नियमित स्वच्छतेसोबतच पावसामुळे जमा झालेला गाळही काढण्यात आलाय। अमरावतीत आज पाणी पुरवठा बंद राहणार आहे। दुरुस्तीच्या कामासाठी पालिकेने पाणी पुरवठा बंद ठेवलाय, त्यामुळे नागरिकांनी पाणी जपून वापरण्याचं आवाहन जीवन प्राधिकरणाने केलंय। पश्चिम विदर्भात आतापर्यंत 88.8% पेरण्या पूर्ण झाल्यात। मात्र अतिवृष्टीमुळे तब्बल 84,000 हेक्टरवरच्या पिकांचं नुकसान झालंय। अमरावतीच्या विभागीय आयुक्तांनी याबाबतचा प्राथमिक अहवाल दिलाय। वाशिम जिल्ह्यातील शेतकऱ्यावर दुबार पेरणीचं संकट घोंगावतंय। जूनमध्ये पावसाचा खंड आणि जुलैमध्ये अतिवृष्टीमुळे 13,000 हेक्टरवर दुबार पेरणीचं संकट आहे। आतापर्यंत 3,62,000 हेक्टरवर खरीपाची पेरणी झाली आहे। मात्र अतिवृष्टी सदृश्य पाऊस झाल्यामुळे अनेक ठिकाणी शेतातील पेरलेली पिकं आणि शेतातील सुपीक गाळ सुद्धा वाहून गेलाय। वर्धा जिल्ह्यात जयपूर ते तळोदी रस्ता महिनाभरातच उखडलाय। या रस्त्यावरचा डांबर सहज निघतंय, त्यामुळे आता सत्ताधारी कोणाला मारहाण करणार असा प्रश्न संभाजी ब्रिगेडने केलाय। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।